सो नमस्कार धुळ्याची पब्लिक, काय म्हणते, राम राम. मी रोहित ठाकरे. आज आपण जातोय ट्रॅकिंग करायला, ब्लॉगिंग करायला समजून घ्या. पहिल्यांदा सोलो ब्लॉगिंग करणार आहे आपल्या बाईकसोबत. ही बघा रेड बाईक. आजपर्यंत कधी आपण सोलो ब्लॉगिंग नाही केलेली. पहिल्यांदा सोलो ट्रॅकिंग कधी नाही केलेली. ही सोलो ट्रॅकिंग फर्स्ट टाईम करतो आहे. खूप कंटाळीत एकटा जाण्याचा, खूप लोनलीनेस फील होता. पण बघू, आता जाऊन बघतो एकदा सोलो ट्रिप कशी वाटते, काय कसा अनुभव येतो. मग आपण नेक्स्ट टाईम अजून लांब जाऊ. तसं राहिलं मी पिंपणेरला आहे आणि पिंपणेरवरून आता सध्या मी निघालो आहे शबरीधाम साईडला. 40 किलोमीटर आहे, जास्ती काही लांब नाही आहे. पण बघू आता नेक्स्ट टाईम. आता वाटलं की आपण खूप मस्त ट्रॅव्हल करतो आणि बोर होत नाही, मस्त वाटतं, एन्जॉय. तर नेक्स्ट टाईम आपण अजून लांब जाऊ. पण बघू आता सोलो ट्रिप कशी काय माझी सक्सेस होते, कसं काय वाटतं, कसा अनुभव वाटतो माझा. मी तुम्हाला सगळ्यांना नक्की शेअर करेल माझा अनुभव. बघत राहा आपले रील्स. तर आता आपण जस्ट महाराष्ट्र बाउंड्री क्रॉस केलेली आणि मी तुम्हाला दाखवतो की आपला रस्ता क्रॉस करताच गुजरात साईडचा रस्ता कसा लागतो. हा बघा, बघू शकता. म्हणजे फरक बघा किती पडतोय. रस्त्याचा फरक आहे, जंगलाचा फरक आहे. तसं अजून इकडे नीट पाऊस नाही पडलेला आहे, त्यामुळं अजून जास्त काही हिरवगार नाही आहे. 2 दिवस पाणी पडून गेलं आहे आमच्या इकडं. पण चालेल, तरी पण तसं बिसं एक राऊंड मारून येतो आणि जेव्हा अजून जास्ती पाऊस पडेल ना, तेव्हा आपण राऊंड मारायला जाऊ. तर त्या सगळ्यात खतरनाक हिरवागार वाटेल. गिरमाळ वॉटरफॉल, आजूबाजूचे धबधबे, आणि महाराष्ट्र म्हटलं तर मग पाणी, धबधबे खतरनाक वाहतात पाणी. चला आपण पुढे आपली जर्नी कंटिन्यू ठेवूया. म्हणजे रस्ता बघा ना किती छान. ह्या रस्त्यावर म्हणजे गाडी चालवण्याची मजाच वेगळी आहे. जंगल अजून हिरवागार नाही पाऊस पडल्यामुळं. पण अजून बघा, तुम्ही पुढच्या महिन्यात बघा, पुढच्या महिन्यात जेव्हा येतो ना मी, तेव्हा बघा कसं हिरवागार होईल. आपला महाराष्ट्र साईडचे रस्त्यांची फिलिंगच वेगळी. काय तो रस्ता, काय तो जंगल. हे रस्त्याला बघून वाटते कालच तयार केला का, म्हणजे एकदम चिकना चिकना दिसतोय. हां, सोलो फिरायचा एक तोटा असा आहे की कंटाळा येतो एकट्या माणसाला. कोणाशी बोलू, काय बोलू, कॉमेडी कसं करू, हसू कसं स्वतःला. हां, पण जर मोबाईल हातात आहे आणि आपली ब्लॉगिंग सुरू आहे तर कंटाळ्याची काय गरज नाही. असं वाटतं आपला एक मित्र, मोबाईल मित्र म्हणून सोबत आहे आणि आपण त्याच्याशी बोलतोय असं वाटायला लागलंय. चला, कोणीतरी सोबते सोलो ट्रिपमध्ये. एक निर्जीव प्राणी काय असे ना, निर्जीव मोबाईल सांगता येईल, प्राणी नाही, निर्जीव मोबाईल. हा मोबाईलवर, हा जो बुलेटवरती मी मोबाईल स्टँड ठेवला आहे, आजच घेतला. म्हटलं याच्यावरती मोबाईल ठेवेल आणि मस्त शूटिंग करेल समोरच्याची, म्हणजे समोर येणार आहे ह्या गोष्टीशी. पण इतकी म्हणजे बुलेट इतकी व्हायब्रेशन करते ना, तुम्ही बघू शकता. त्याला म्हणजे नीट शूटिंगच होत नाही, एकदम फुल व्हायब्रेशन. तो बघा रस्ता, काय रस्ता आहे. हाच रस्ता जर तुम्ही पावसाळ्यात बघितला ना, खरं सांगतो तुमचे ना डोळे भरून येते बघून. म्हणजे रडताना नाही, हां, खुशीने, त्या निसर्गाशी रमलेल्या झाडांनी. आता हे घेतलं, हे पण वेस्ट गेलं, मोबाईल ठेवायचं स्टँड. आता बघू, काहीतरी नवीन जुगाड करावं लागेल हेल्मेटला मोबाईल अटकवण्यासाठी. गोप्रो कॅमेरा वगैरे घेणे इतके तर पैसे नाही सध्या. ब्लॉगिंग पण करू, ब्लॉग सक्सेस झाले, व्हायरल झाले तर बरे, नाही तर आपलं ट्रॅव्हल पण होत जाईल, हे की नाही. आठवड्यात एक सुट्टी भेटते, त्या सुट्टीचा वापर तरी केलेला बरा, रोज दुपारी झोपा काढण्यापेक्षा. आजपर्यंत कधी हेल्मेट नाही घातला मी असं रायडिंग करताना. पण सांगतात ना, रायडिंगमध्ये सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळं घालावं तर लागतंच कंपल्सरी. कुठेतरी नाश्त्यासाठी थांबावं लागेल. 12 साडेबारा वाजत आले.
जेवण पण निघालो नाही मी नेमका. जेवण तरी निघालो असतो. मम्मीने मस्त स्वयंपाक केला होता, भेंडीची भाजी, चपाती. आता चिप्स वेफर्स खावं लागतील. या साईडला आहे ना हॉटेल पण खूप कमी आहेत. हॉटेल वगैरे छोटेसे रेस्टॉरंट किंवा वडापावचं दुकान सुद्धा म्हणजे सहसा भेटायला मुश्किल आहे. मोबाईल हातात धरून शूटिंग करावं लागते. पण इट्स ओके. स्पीड आपली खूप स्लो आहे, जवळपास 10-15ची स्पीड आहे आणि रस्ता मोकळा आहे, त्यामुळं एका हाताने शूटिंग करायला काय हरकत नाही. नाही तर सहसा ही गोष्ट तर चुकीचीच आहे, मोबाईल हातात धरून शूटिंग करणं एक साईड हाताने नकोच करायला सहसा. पण इट्स ओके, स्लो आहे मी तर म्हणतो ना गिअर न्यूटन करून घेतो. उतरतीच आहे, आरामशीर निघून जाईल आहे ना. चला बुलेटचं इंजिनच बंद करून देतो. पेट्रोल करून घेतली. आता खाली उतरत उतरत आपलं 15-20-30 रुपयाचं पेट्रोल जरी वाचलं तरी टेन्शन नाही. चला जंगल. चल जंगल बघून आमच्या गावाची आठवण आली मला. पांगण गाव आहे आमचं. एक नंबर. कोंडाईबारीचं जंगल लहानपणी जेव्हा जायचं ना तर रस्ता अक्षरशः मोर फिरायचे, खूप मजा यायची. काय ते लहानपण, खरंच लहानपण. आपल्या जनरेशनचं लहानपण सगळ्यात बेस्ट होतं. ना मोबाईल, ना गाड्या, ना बाईक्स, ना कार. एक नंबर होतं. करवंदाचं झाड आहे ते, पण आय थिंक सीझन संपला आहे ना, नसतं लागलेलं. जाऊ दे, थांबून तोडण्यापेक्षा जाऊ दे तर सरळ. एक तर जंगल आहे, नको वाघ यायला. मी करंडे खायला जाईल, तुम्हाला खाऊन घेईल, दोघांचा नाश्ता होऊन जाईल. कसं माहिती आहे का, धुळे जिल्ह्यात मी राहतो, साक्री तालुक्याच्या पिंपनेर शहरात. आणि आपल्याकडे जिल्ह्यात आहे ना, धुळे जिल्ह्यात सहसा पॉईंट आहेत, पण इतके नाही. जसं की काही गड किल्ले कमी. साल्हेर किल्ला आहे, तो नाशिक जिल्ह्यात येऊन जातो. मुल्हेर किल्ला आहे आमच्या इथं आपल्या जिल्ह्यात, एकच नंबर. बाकी मग गिरमाळ वॉटरफॉल, अजून मांगीतुंगी हिल स्टेशन, अजूनच असे खूप पॉईंट आहेत. पण ते पण सोलो ट्रिप करणं घरचे पाठवत नाही. आता आम्ही सोलो, एकटा प्रवासी निघाला वनवासी. बडबड करण्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही ऑप्शनच नाही आता. स्वतःचं मन मुरवणूक मलाच करायचंय. आता मागे मुलांची गँग होती छोटीशी, त्यांना मी कॅमेरा दाखवला की त्यांना शूट करतोय म्हणून. चिरकवायला लागले ते, भारी वाटले त्यांना. वाव, आम्ही मोबाईलमध्ये येतोय आम्ही. त्यांना काय माहिती ह्या व्हिडिओला 150-200 कोणी बघणार पण नाही. महाराष्ट्रामधून गुजरात बाउंड्री क्रॉस करत असतं, जंगल संपायचं नावच घेत नाही. तिथं बघा ते झाडे शेतांमध्ये. पब्लिक रिॲक्शन. आता जेव्हा कॅमेरा ठेवतो ना, पब्लिकची रिॲक्शन लय खतरनाक राहते. आपलंच फिरून घ्यायचं, गाडी काढायची, पिंपनेरमध्ये जायचं. आमचं पिंपनेर शहराचं एक गोष्ट सांगायला विसरलो. आमच्या पिंपनेर शहरात ना लाडीपाडा डॅम धरण आहे आमच्या गावाचं, पिंपनेर गावाचं. एक नंबर पॉईंट आमच्यासाठी. आम्ही लहानपणापासून सगळी गँग, मी किंवा सगळेच आम्ही कुठे फिरत असतं, पार्टी असो, मीटिंगसाठी असो, म्हणजे फिरण्याचं एक मात्र ठिकाण म्हणजे ते आमचं पिंपनेरच, दुसरं काहीच नाही. पिंपनेरचं डॅम, लाडीपाडा धरण एक नंबर आहे. एक दिवशी तुम्हाला तिथं घेऊन जातो मी, बघा कसं तुम्ही. चला रायडिंग करा, बुलेट काढा, बाहेर चला आणि फिरा. फिरायला पण पैसे लागतात ना, पेट्रोल. गाडीत टाकायला, गाडीत पेट्रोल टाकल्याशिवाय जाणार कुठं आपण, आहे ना. पेट्रोल